विषमतावादी समाजव्यवस्थेला झिटकारून महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून रक्ताचा एकही थेंब न सांडता देशाची समतावादी सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडवून आणणारे महामानव म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय, असे क्रांतिकारी प्रतिपादन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी जळकोट तालुका तुळजापूर येथे बोलताना केले। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी जळकोटच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी स्वप्नील लोखंडे बोलत होते। पुढे बोलताना म्हणाले की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ज्या मनुवादी व्यवस्थेने विरोध करून छत्रपती शिवरायांचा अवमान केला, त्यांचा बदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विसमतावादी समाजव्यवस्था निर्माण करणारी मनुस्मृती शस्त्रबुद्धे नावाच्या ब्राह्मणाच्या हस्ते जाळून अवमानाचा बदला घेतला आणि बहुजनांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र दिला आणि त्याची अंमलबजावणी म्हणून 1848 साली भारतातील पहिली मुलीची शाळा बुधवार पेठेमध्ये सुरू करून या महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे करून देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंचा हा महाराष्ट्र। बहुजन समाजातील मुलं शिकली पाहिजे। त्याच्याही घरासमोर एखादी लाल दिव्याची गाडी जी मखात उभी असावी असं स्वप्न बघून सर्व जाती धर्मातील मुलं एका ठिकाणी शिकावयास असावी, सर्व जाती धर्मातील मुलं या ठिकाणी राहावयास असावी असं स्वप्न बघून रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांचा हा महाराष्ट्र। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गगनभेदी ललकारी देऊन ब्रिटिश राजवटीला हादरे देणाऱ्या लोकमान्य टिळकांचा हा महाराष्ट्र। तुमचं सरकार 50 वर्ष टिकेल का असं त्या ब्रिटिश न्यायालयामध्ये न्यायाधीशाला ठणकावून विचारणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा महाराष्ट्र। सर्व रामोशी समाजातील लोकांना एकत्र करून ब्रिटिश राजवटीविरुद्ध पहिलं बंड पुकारणाऱ्या आद्य क्रांतिकारक उमाजी नायकांचा हा महाराष्ट्र। निमित्त होतं 1876च्या दुष्काळाचं महाराष्ट्रातील रामोशी समाजाला एकत्र करून ब्रिटिश राजवटीविरुद्ध दुसरं बंड पुकारणाऱ्या वासुदेव बळवंत फडकेंचा हा महाराष्ट्र। समता काय असतं, पुरोगामित्व काय असतं आणि या भारत देशामध्ये नव्हे तर जगाच्या पाठीमध्ये आरक्षणाची बीजं रुजवली आणि त्याची अंमलबजावणी आपल्या सर्वप्रथम संस्थानामध्ये सुरू केली त्या राजश्री शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र। मित्रांनो, महाराष्ट्राला इतिहास आहे, इतर राज्यांना भूगोल आहे तो तर नक्की आपल्याकडे आहे, परंतु अशा दैदिप्यमान इतिहास आणि गौरवशाली परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो आहोत, खऱ्या अर्थाने भाग्याची गोष्ट आहे। बाबासाहेबांच्या आयुष्यावरती बोलायचं म्हटलं तर त्यांच्या डिग्र्या जरी वाचायला लागलो तरी 1 तास लागेल। जवळजवळ 22 ते 23 विषयात पोस्ट ग्रॅज्युएट आहे, BSc आहे, 12 लॉमध्ये बॅरिस्टर आहे जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये, कोलंबिया विद्यापीठातून PhD आहे। बाबासाहेबांच्या PhDचा विषय होता द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी। आपण जर बाबासाहेबांकडे असं उघड्या डोळ्याने बघायला गेलो तर आपल्या लक्षात येत आहे की बाबासाहेबांचा एक पण ग्रंथ मराठी किंवा हिंदी माध्यमातून नाही आहे, एकही ग्रंथ बाबासाहेबांनी मराठी किंवा हिंदीतून लिहिला नाही आहे। तर बाबासाहेबांचा उदात्त हेतू होता, मी जे लिहितोय, माझं जे फाइंडिंग आहे, माझं जे कन्क्ल्युजन आहे ते हे नुसत्या भारताला नव्हे तर जगाला उपयोगी पडलं पाहिजे। माझं तत्वज्ञान हे जगाच्या पाठीवर पोचायला पाहिजे। मला जे वाटतं, मी ज्या विषयात लिहितो तो विषय या संपूर्ण संबंध जगाला समजला पाहिजे म्हणून बाबासाहेबांची सगळी पुस्तकं मित्रांनो इंग्रजीमध्ये आहेत। बाबासाहेबांनी अनेक ग्रंथाची निर्मिती केली, त्याच्यामध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान, ॲनालिसिस ऑफ कास्ट, बुद्ध अँड हिज धर्म, प्रॉब्लेम ऑफ रुपीज। 1935 साली जी भारतामध्ये आजची देशाची जी शिखर बँक म्हणून ओळखली जाते RBI, तिची स्थापना बाबासाहेबांच्या तर प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथामधून झालेली आहे, आता त्याची कन्सेप्ट या ग्रंथामध्ये आहे। परंतु आमच्या मानवी प्रवृत्तीची मानसिकता अशी आहे की शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे, बाबासाहेब फक्त बौद्धांचे, महात्मा फुले फक्त माळ्यांचे, अण्णाभाऊ साठे फक्त मातंगाचे आणि आम्ही महापुरुषांच्या वाटण्या करायला लागल्या। ज्या महापुरुषांच्या मनामध्ये कधी जातीचा विचार आला नाही, त्यांनी संबंध जगाविषयी, शांततेसाठी, समतेसाठी, समाजाची विषमता दूर करण्यासाठी आयुष्य खर्ची घातलं, त्यांना आम्ही जातीमध्ये अडकवतोय। खऱ्या अर्थानं आपण पाहत असताना तो आपला वैचारिक नीचपणा आहे असं म्हटलं तर काही कमतरता होणार नाही त्याच्यामध्ये किंवा उडी वाटणार नाही। आपण महापुरुषाचं मूल्यमापन करत असताना एका विशिष्ट जातीत जन्माला आलोय म्हणून मूल्यमापन करत असेल तर तो आपला वैचारिक नीचपणा आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे।
बाबासाहेब हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. असं एकही पिंड नाही की बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये काम केलं नाही. या देशाची राज्यघटना लिहित असताना आजारपण होतं, अनंत अडचणी होत्या, तरी पण बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रंदिवस अभ्यास करून वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून भारतासाठीची जगातली सर्वात मोठी लोकशाही राज्य निर्माण करण्यासाठी, लोकशाही राष्ट्र निर्माण करण्यासाठी भारतीय राज्यघटनेची लिहिली. यामध्ये समाजातला कुठलाही घटक वंचित राहता कामा नये याची काळजी या जगातल्या सगळ्यात मोठ्या लिखित राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या भारताच्या मातीमध्ये जेव्हा सामाजिक विषमतेची दरी होती आणि ते दरी कधीच मिटणार नाही असं वाटत होतं, तत्कालीन जीवन जगणाऱ्या माणसांना सुद्धा अजून काही वैचारिक असता सुद्धा काही वैचारिक दृष्टिकोनातून वाचन करत असताना काही गोष्टी लक्षात येतात की जी सामाजिक विषमतेची दरी अशी होती की चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही कधीच मिटणार नाही असं वाटत होतं. पण रक्ताचा थेंबही न सांडता जगातली सगळ्यात मोठी सामाजिक क्रांती करणारं व्यक्तिमत्व कोण असेल त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणतंही हातात शस्त्र घेतलं नाही. त्या जगाच्या पाठीवर त्यांनी सांगून दिले की सगळ्यात मोठं धारदार आणि कारगर शस्त्र कुठलं असेल तर ते पेन आहे. ज्याचा पेन चांगला वाटतो, ज्याचा पेन चांगला लिहितो, ज्याचा पेन चांगलं बोलतो तो हा जगातला बाप माणूस ठरतो. हे बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिलं मित्रांनो. शस्त्राची गरज लागली नाही क्रांती करण्यासाठी. हे बाबासाहेबांचं महत्त्व आहे. आपण समजून घेत असताना आपण पाहतोय सामाजिक विषमता प्रचंड मोठी होती. असं म्हटलं जात होतं त्या सामाजिक तत्कालीन जीवन जगणाऱ्या माणसांना सुद्धा अजून काही वैचारिक असता सुद्धा काही वैचारिक दृष्टिकोनातून वाचन करत असताना काही गोष्टी लक्षात येतात की जी सामाजिक विषमतेची दरी अशी होती की चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही कधीच मिटणार नाही असं वाटत होतं. पण रक्ताचा थेंबही न सांडता जगातली सगळ्यात मोठी सामाजिक क्रांती करणारं व्यक्तिमत्व कोण असेल त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणतंही हातात शस्त्र घेतलं नाही. त्या जगाच्या पाठीवर त्यांनी सांगून दिले की सगळ्यात मोठं धारदार आणि कारगर शस्त्र कुठलं असेल तर ते पेन आहे. ज्याचा पेन चांगला वाटतो, ज्याचा पेन चांगला लिहितो, ज्याचा पेन चांगलं बोलतो तो हा जगातला बाप माणूस ठरतो. हे बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिलं मित्रांनो. शस्त्राची गरज लागली नाही क्रांती करण्यासाठी. हे बाबासाहेबांचं महत्त्व आहे. आपण समजून घेत असताना आपण पाहतोय सामाजिक विषमता प्रचंड मोठी होती. असं म्हटलं जात होतं त्या सामाजिक विषमतेबद्दल की त्यावेळेस इम्प्लिमेंटेशन एका वेगळ्या ग्रंथाचं होतं. एखादा डिप्रेस क्लासचा माणूस एका सवर्णाच्या गल्लीमध्ये गेला, त्या ठिकाणी बसला तर त्यातली कलमं असं सांगत होती की त्याचा पृष्ठभाग कापला जावा. एखाद्या डिप्रेस क्लासच्या पुरुषानं एखाद्या सवर्ण समाजाच्या स्त्रीकडे बघितले तर त्याची डोळे काढले जावे. ही राज्यघटना अस्तित्वात होती. त्या राज्यघटनेला वेगळं करण्याचं काम, त्या राज्यघटनेला फाटा देऊन नवीन राज्यघटना ती देशाच्या हिताची असेल, राष्ट्राच्या हिताची असेल हे निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपण पाहतोय 14 तारखेचा सत्याग्रह असेल 1927. त्या 14 ताळ्याचं पाणी काय नावाप्रमाणे 14 नव्हतं, पण ज्या ठिकाणी जनावरं जाऊन पाणी प्राशन करू शकतात, येताना तिथं विष्ठा टाकू शकतात, तिथं माणसासारख्या माणसाला पाण्याचा स्पर्श करू देता येत नव्हता. म्हणून 14 तारखेचा सत्याग्रह. मनस्मृतीचं दहन, जी मनस्मृती माणसाचा भेद दाखवते, माणसामध्ये दरी निर्माण करते, त्या मनस्मृतीचं दहन रायगडाच्या पायथ्याशी केले. रायगडाच्या पायथ्याशी काय केलं माहिती आहे का? तर त्याचे कनेक्शन्स आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होत असताना शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत म्हणून ज्यांचा राज्याभिषेक सोहळा नाकारला गेला, खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा त्या अपमानाचा बदला जर कोणी घेतला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून केला तो रायगडाच्या पायथ्याशी. दुसऱ्या ठिकाणी पण मनुस्मृतीचं दहन करता आलं असतं, परंतु हे महापुरुषांचे कनेक्शन्स आहेत. नाशिक येथील प्रारंभ मंदिर प्रवेश आंदोलन होतं. त्या मंदिरामध्ये जाऊन आपण सगळ्यांनी दर्शन घेतल्यानंतर आपलं जीवन समृद्ध होणार नव्हतं.
परंतु तिथं त्या सावलीचा आधार रस्त्याने फिरलेली कुत्री सुद्धा घेऊ शकतात, पण त्या माणसाला तिथं जाता येत नव्हतं. आणि ती विषमतेची दरी दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्च 1930ला नाशिक येथील काळामध्ये प्रवेश केलं. 1933 येथे हिंदू धर्मग्रंथ पारायण सुरू केलं. हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथा असणाऱ्या ज्या समाजासाठी घातक आहेत, विघातक आहेत, त्याला दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी 1933ला मुखेड येथे हिंदू धर्मग्रंथ पारायण सुरू केलं. आणि हे सगळं करत असताना ज्या आपण धर्मामध्ये राहतोय जिथं ही सामाजिक विषमतेची दरीच मिटणार नसेल तर आपल्याला नवा विचार देणारा, जिथं जातीवाटीच्या भिंती नाही आहेत, जिथं माणसाला माणसासारखं वागवलं जात आहे, आणि अशा जी येवलेला घोषणा केली 1935ला की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हे माझ्या हातात नव्हतं, पण मी हिंदू म्हणून मरणार नाही, तर त्याची कारणं अशी होती की हिंदू धर्मातल्या काही अनिष्ट प्रथा परंपरा होत्या, त्या सुधारण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक प्रयत्न केले. परंतु त्यात बदलाव येत नसेल, प्रस्थापित लोकांकडे त्या टाळल्या जात असतील आणि माणसाची दरी जर मिटणार नसेल तर मला वेगळा विचार करावा लागेल. म्हणून बाबासाहेबांनी सलग 21 वर्ष वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला आणि जगाला शांतीचा संदेश देणारा, एक मोठ्या विचाराचा पुठ्ठेप्रमाण्यवादावर चालणारा बुद्ध धम्म बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला स्वीकारला. आणि इथल्या वंचित समुदायाला जे माणसाला माणसासारखी वागणूक दिली होती, निसर्गदत्त अधिकार हिरावून घेतले जात होते, म्हणून बाबासाहेबांनी आपण पाहतो की बुद्ध धर्माची सगळ्याला दीक्षा दिली आणि आपलं जीवन, आपल्या झाडा माणसासारख्या माणसाचं जीवन, सगळ्यांचं जीवन सुकर व्हावं यासाठी काही प्रगतीची पावलं टाकली. आणि आज त्या प्रगतीची पावलं जे आपण पाहतो ते एका शिखरावर पोहोचलेली दिसतात. मित्रांनो, बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्यांनी गाईचं कधीच म्हणलं नाही, म्हशीचं बी कधी म्हणलं नाही. ते वाघिणीचंच काय म्हणलं की शिक्षण घेणारा माणूस त्याला समाजाच्या उणीवा जाणीवा समजतात, त्याची वैचारिक प्रगल्भता वाढते आणि अन्यायाविरुद्ध उठून उभं राहण्याचं शस्त्र निर्माण करण्याची ताकद जर कोणाच्या अंगात असेल तो शिक्षण घेणाऱ्या माणसात असते. म्हणून सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून त्यांना ओळखलं जातं. भारतानेच नव्हे तर जगाच्या महासत्ता असणाऱ्या देशांनी बाबासाहेबांचे पुतळे उभं केले आणि त्याला नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ओळख पटवून दिली. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की बाबासाहेबांचं शिक्षणातलं काम खूप मोठं आहे. बाबासाहेब स्वतः शिकले, शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि सगळ्यांनी शिक्षणाची कास धरावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. कारण शिक्षण हे असं एकमेव फील्ड आहे की जिथं जात पात वर्ण रंग भेद उच्च नीच हे न पाहता डायरेक्ट विचारपीठ आणि व्यासपीठ निर्माण करून देणारं कोणतं ठिकाण असेल ते म्हणजे शिक्षण आहे. त्याच्यामुळे आपण कायम शिक्षणाची कास धरली पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि आपण तो प्राशन केलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण शिक्षणाची कास कायमस्वरूपी धरावी, बाबासाहेबांच्या विचारानं चालावं, शांततेच्या मार्गाने जावं, अहिंसात्मक पद्धतीने जीवन जगावं, अष्टांग मार्गाने जावं, असं जे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं त्या शिकवणीवर आपण चालाल. उद्याच्या नवीन भारतासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान अपेक्षित आहे, ते निश्चितपणाने ते आपण योगदान द्याल. गावातली शांतता अबाधित राखण्यासाठी जे जे करता येईल ते का आपल्या पद्धतीनं करावं. या जयंतीच्या निमित्ताने मी आवर्जून यावेळी सांगेल की बरीच तरुणाई व्यसनाधीनतेच्या मार्गावर आहे, व्यसनाच्या अधीन आहे. तर कृपा करून माझी कळकळीची विनंती आहे की 133व्या जयंतीच्या निमित्तानं मी या जळकोट परिसरामध्ये बोलतो आहे. तर आपण या दिवशी एक संकल्प करूया की आपण व्यसनापासून दूर राहूया, शिक्षणाची कास धरूया आणि या भारत मातेच्या नव्हे तर जगातल्या उच्च स्थानी जाण्यासाठी बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण जाऊया, एवढी एक माफक अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मायेवर असलेलं प्रचंड प्रेम व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपलं शतश आभार मानतो आणि थांबतो. जय भीम.